श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो. स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच मनापासून प्रार्थना. देव म्हणत आहे, तुम्ही खूप भाग्यवान आहात. मी आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे. देवाने पाठवलेला हा संदेश दुर्लक्ष करू नका. देव आनंदी आहे आणि तो तुम्हाला खास आशीर्वाद देत आहे. देव तुम्हाला सांगू इच्छित आहे की कधी मी तुमची ही परिस्थिती बदलत नाही, कारण मला तुमची मनस्थिती बदलायची असते. संदेश तुम्हाला पाठवण्याचा उद्देश म्हणजे तुमच्या हरलेल्या मनाला धीर देण्यासाठी, तुम्हाला पुन्हा एका नव्याने जागृत करण्यासाठी आहे. स्वामी भक्त असाल तर हे देवाचे शब्द शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. देव म्हणतो, जर तुम्हाला देवाकडे काही मागायचे असेल तर आईचे स्वप्न पूर्ण होऊ द्या असे मागा. जर तुम्ही ही आशीर्वाद देवाकडे मागितलं तर तुम्हाला स्वतःसाठी मधुरेची गरज आहे आणि स्वतःसाठी गरज नाही राहणार. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला मिळाले नाही तर देवावर रागवू नका. देव तुम्हाला तो देत आहे जो तुमच्यासाठी चांगले आहे. परिस्थिती काही लोकांना हात जोडायला भाग पाडते, परंतु तुम्ही समजू नका की त्यांच्यावर तुम्ही हक्क गाजवू शकता किंवा ते तुमच्यावर हक्क गाजवू शकतात, कारण परिस्थिती कधीही पलटू शकते. वाईट वेळ ही आज उद्या निघून जाईल, पण सांगून जाईल, धडा शिकवून जाईल की कोण कसे होते. ही वाईट वेळेस आहे जेथे तुम्ही लोकांचे खरे चेहरे ओळखू शकता. कोण तुमचं स्वतःचं आहे आणि कोण परक. चांगली वेळ जेव्हा असते तेव्हा ती जगाला सांगते. तुम्ही आणि त्यात अडकत जातात आणि वाईट वेळ बनत जाते. त्यांच्या जाळ्यात पडत नाही पासून लांब राहा, कारण ते तुमच्या समोर जाळी निर्माण करते की तुम्ही त्यात अडकून जाल. म्हणून कोणी वाद करण्याचा प्रयत्न करत असेल तर दुर्लक्ष करा, लांब राहा. वाद टाळण्याचा प्रयत्न करा. समोरच्याचा डाव मोडून करा, मग त्याला त्रास होईल आणि तुम्हाला शांती मिळेल. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती हे खूप गरजेचं आहे, कारण त्यातूनच आपल्याला योग्य काय ते कळते. जेव्हा तुम्ही शांतपणे त्यातून मार्ग काढाल, जेव्हा परिस्थिती तुमच्या हाताबाहेर असते तेव्हा सर्वप्रथम तुमचे डोके शांत असणे खूप गरजेचे आहे. मग शांत डोक्याने विचार करा, तुम्हाला मार्ग नक्कीच मिळेल. देव म्हणतो, मी तुम्हाला मार्गदर्शन करेल, तुम्हाला रस्ता दाखवेल. तुझ्या वाईट काळातून मी तुला बाहेर काढण्यासाठी येथे आलो आहे. माझ्यावर विश्वास ठेव. विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करा. आज रात्री देव तुम्हाला म्हणत आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणे, आजच्यासाठी जगणे आणि आपल्या सर्व चिंता त्याला देणे तुझ्यासाठी खूप गरजेचे आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. देव तुमच्यासोबत आहे आणि तो तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. तो तुम्हाला पाठिंबा देईल आणि तुम्हाला यश आणि समृद्धीकडे नेईल. जर तुम्हाला उद्याची चिंता असेल तर तुम्ही आजचा आनंद घेऊ शकत नाही.
तुम्हाला आज जगायचं आहे आणि देव सध्या तुमच्या जीवनात काय करत आहे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुमच्या सर्व चिंता त्याला द्या. तुमची सर्व काळजी आणि काळजी देवाला द्या. त्याला तुमची काळजी आहे. देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय माझं देवावर विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही असा विचार करणे थांबवा. मी तुमच्यासाठी चांगल्या योजनांमध्ये कार्य करत आहे. मला तुमच्या पापांचा पश्चाताप करा आणि मग त्यांना जाऊ द्या. तुला क्षमा केली आहेस, स्वतःला क्षमा करा आणि मला शोधा. सत्य शोधा आणि मी तुम्हाला दिसेल. देव आज तुला म्हणतोय, हार मानू नकोस. मी तुझी ताकद आहे. या वर्षाचा सुरुवातीपासून तू जे काही हाताळले आहेस ते अजूनही मी तुला खेचत आहे. मी तुला कधीही सोडले नाही आणि मी तुला निराश करणार नाही. आता चांगल्या गोष्टी होतील. माझ्यावर विश्वास ठेवा. स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे. त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहेत. तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा. जीवनातील आव्हानेही आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी घ्या. यश मिळवण्यासाठी तुमच्या आत्मविश्वासाचा आधार घ्या. सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करा. सकारात्मक हे आपल्या सर्व अडचणीवर मात करण्याचे शस्त्र आहे. यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला सतत विकसित करत राहावे लागेल. शिक्षण आणि आत्मविकास हे यशाच्या मार्गावरील 2 महत्त्वाचे स्तंभ आहेत. देव कुठेही गेले नाही. देव नेहमी तुमच्या सोबत आहे. शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.